नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये विशेष पाहुण्यांना आपण आमंत्रित केलंय. सातारकर त्यांना कवी मनाचे नेते, बिग बॉस, अनेक निवडणुका लढवणारे अशा स्वरूपात त्यांना आतापर्यंत बघत आलेत. लेखक, कवी, अभिनेता. पण कालची जर तुम्ही त्यांनी फॉर्म घेतलेले न्यूज बघितली असेल, बातमी बघितली असेल, तर जून में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. तुम्ही ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. आज आपल्या स्टुडिओत मी स्वागत करतो डॉक्टर अभिजित बिचुकले यांचं. डॉक्टर नमस्कार. तुम्ही आता सातारा विधानसभा निवडणूक लढवताय, तर त्यामागचं कारण काय किंवा काय उद्देश आहे निवडणूक लढवण्याचा? तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी माझी इथे येण्याची भूमिका विशद करतो. ओके. सुजित आणि मी 1-1.5 वर्षांचं आमच्यामध्ये अंतर. बर. आणि साताऱ्यामध्ये ज्या वेळेला मिसेस वर्ल्ड सौभाग्यवती विश्वसुंदरी डॉक्टर आदिती गोवित्रीकरांना मी आणलं होतं. बर. ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला वय आमचं छोटं 21-22 होतं. आणि त्यावेळेला तत्कालीन पत्रकारांना असं वाटलं होतं की अभिजित बिचुकले स्मार्ट आहे, तो म्हणतोय की मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर येणार आहे. तर त्यांनी मला तसं विचारलं की हे नक्की काय, आम्हाला ह्याचं हे द्या की प्रूफ द्या. ओके. 2001 साली. आणि मग सुजितला मी फोन केला, माझ्या डोक्यामध्ये ते होतं. आणि सुजितला फक्त मी सांगितलं, सुजित डॉक्टर आदिती गोवित्रीकर येते, ती सौभाग्यवती विश्वसुंदरी आहे. सुजित आहे तसा कॅमेरा घेऊन आला, काही प्रश्न विचारला नव्हता, कारण त्याला माहित होतं की अभिजित बिचुकले हा माझा मित्र, हा अफलातून आहे. बर. त्यावेळेला तुम्हाला सांगतो की सगळ्या पत्रकारांना मी सुजितला विचारा तुम्ही जाऊन, सगळ्यांना हाकून दिलं होतं, तुम्हाला डॉक्टर आदिती गोवित्रीकरांना मी भेटून देणार नाहीये. अच्छा. फक्त सुजितकडे याचं रेकॉर्डिंग राहील. बर. तर ते नातेसंबंध असल्यामुळं आणि तुम्ही इकडं गेले कित्येक वर्ष कार्यरत होता, आपल्या मित्रांमध्ये मी मित्रच असतो. बरोबर. म्हणजे दोस्तो का दोस्त, दुश्मन का दुश्मन. पण तरीही मी अजात शत्रू आहे, नक्की, असं माझं ठाम मत आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, मी सातारा जावळी 262 सातारा जावळी मधून निवडणूक लढतोय असं नाहीये. तर खऱ्या अर्थानं लोकवृत्तालाच माहिती असेल की विद्यमान आमदार ज्यांनी की पक्ष बदलला आणि आता झालेले डॉक्टर अभिजित बिचुकले ह्यांची पारंपरिक लढत होते इकडं. 2004 ला आहे, 2009 ला आहे, 2014 ला झाली, 2019 ला फक्त मी माझ्या काही आयडियोलॉजी आहेत, माझे काही विचार आहेत, माझ्या काही संकल्पना आहेत, माझे काही इथिक्स आहेत आणि स्वतंत्र विचारसरणी, मी कुणाचीही कशीही कुठल्याही पद्धतीची गुलामगिरी करत नाही. आणि गुलामगिरी ही आमच्या लोकांमध्ये भरभरून भरलेली आहे. तोच आमदार, त्याचाच मुलगा आमदार, त्याचाच नातू आमदार आणि यांची पोरं मतदारांची भीक मागतात तरी यांना चालतात, म्हणजे हे गुलामगिरीचं लक्षण आहे. 2019 ला ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरेला बिनविरोध होऊन मी दिलं नाही. तो बाय होता बहुतेक इकडे शिवेंद्रराजेंना. काल तुम्ही अर्ज घ्यायला गेला होता आणि अर्ज घेताना कोणाची कधी बातमी होत नाही, तर त्यावेळेला तुमचं एक स्टेटमेंट काल ते खूप आवडलं लोकांना, त्याच्यावरती चर्चा चालू आहे की जून में तो सुअर आते हैं. तुम्हाला याच्यातून नक्की काय सुचवायचंय? नाही, आता तुम्ही शेअर आहात आहेच, मग सुअर कोण? नाही, ते ज्यांनी त्यांनी ठरवावं. यार तुम्ही असं, मी असं म्हटलोच नाहीये. बर. मी शेर ही उपमा मला दिलेली आहे. अच्छा. आणि रजनीकांत साहेबांचा तो डायलॉग आहे, जून में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. आणि बघा ना तुम्ही,
साताऱ्यामध्ये मी जन्म घेऊन साताऱ्यामध्ये मी नाव कमवून साताऱ्याचं नाव मी समुद्रापलीकडे नेलं की नाही मला सांगा. ह्याच्या आधी जर मीडियात हे नाव कुणामुळे गाजलं असेल तर सातारच्या एका खून खटल्यामुळे गाजलं होतं. आणि त्या खून खटल्यानंतर चांगल्या अर्थानं हिंदी बिग बॉस मध्ये 2 महिने मी राहून कितने मैंने गुल खिलाए. तर हिंदी बिग बॉस देशात नव्हे परदेशात मध्ये 89 कंट्रीज मध्ये जातो मिनिमम. 89 कंट्रीज मध्ये मी तुम्हालाच प्रश्न विचारतो की 17 ते 18वा सीझन आता हिंदीचा चालू आहे. 17 सीझन मध्ये पहिल्यांदा केलं शिल्पा शेट्टीनं त्याचं हे होस्टिंग, त्याच्यानंतर बच्चन साहेब, नंतर अर्शद वारशी, नंतर संजू बाबा आणि नंतर सलमान खान आला. सलमान खान काहीतरी 2007 सालापासून ते करतोय, म्हणजे 12-13 झाले. पण सीझन नंबर 1 ते सीझन नंबर आता चालू असलेल्या ह्याच्यामध्ये बिग बॉस म्हटलं की अभिजित बिचुकले नाव लक्षात येतं देशातल्या लोकांच्या. 100%. हे करणं सोपं नाहीये. संधी मिळते साहेब, बरोबर. ती संधी टिकवली. तुम्हाला काय वाटतं तुमची निवड बिग बॉस मध्ये कशामुळे झाली असेल? त्याला अनेक कामगार आहेत ऍक्च्युली. तेच की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आमच्या सातारचं वैभव असलेले अरुण काका गोडबोले माझ्यावरती लिहितात की अफलातून अभिजितला अनेक आशीर्वाद. डॉक्टर आदिती गोवित्रेकर मिसेस वर्ल्डला आपण आणतो. त्याच्यानंतर अशोक शिंदे असेल, सुरेखा पुढची असतील, कित्येक लोकांना मी सांस्कृतिक वारसा जर साताऱ्यामध्ये कुणी 2000च्या दशकामध्ये सुरुवात केला तर तुमचे लोककृत्यचे जे आता संपादक आहेत सुजित, तर तो एक माझा बालमित्र असल्यामुळं किंवा ती धडपड आम्ही जी केलेली गॅदरिंगला वगैरे हे ते, तर या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत. आणि माझ्या घरी माझे बाबा हे आध्यात्मिक गुरु आहेत. अच्छा. आणि कुणाचे आहेत हे? कुणाचे आहेत तर राजे घराण्याचे माझे बाबा हे गुरु आहेत. की तुमच्यातली कुठली क्वालिटी बिग बॉसला आवडली की ज्यामुळे त्यांनी तुमची निवड केली? ओव्हरऑल एक धाडसी व्यक्तिमत्व. ओव्हरऑल. आणि गुलामी नाही करत. अच्छा. आता गुलामी म्हणजे काय आलं की आपण असं म्हणू की छत्रपती उदयनराजे भोसले दादा, आमचे दादा, त्यांना लोक काही म्हणत असतील पण माझ्यासाठी ते उदयन दादा आहेत. ओके. पण त्यांनी जी माणसं ठेवली, बरोबर, विशेष करून उदयन दादांच्या बरोबर असलेली माणसं ही त्या कॅटेगरीतली जी की मी काल बोललो चुकीची माणसं. अच्छा. तुम्हाला ते गंमत काय होते माहितीये का की तुम्ही कुठल्या संगतीमध्ये राहता हे महत्वाचं आहे. अभिजित बिचुकले माझ्या काही जे ड्रिंकर्स माझे मित्र आहेत सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या बरोबर सुद्धा मी दिसतो 5 मिनिटं संध्याकाळी, अगदी त्यांना मी मिठी मारेन. पण त्यांना माहिती आहे की अभिजित बिचुकले आलेले असताना लांब साधतात ते लोक की अरे यार आमच्या तोंडाचा वास येईल. तर मी फक्त म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात, दारू पिऊ नका. आणि ज्यावेळेला अगदी रात्री मी फिरतो पुण्यामध्ये मुंबईमध्ये तर माझंही व्यसन काय आहे मी उघडपणे सांगतो. मला कुठूनही माझे मित्र हे कुठलीही आईस्क्रीम आणून उपलब्ध करून देतात. अच्छा. म्हणजे आईस्क्रीम तुमचं खूप ऍडिक्शन, वीक पॉइंट आहे. वीक पॉइंट. आणि त्याच्यानंतर राजधानी विरुद्ध हे उदयाला आलं. ओके. त्याच्या आधी साताराच म्हणायचे. आणि साताऱ्याचं काय केलं इथल्या नेत्यांनी, आणि म्हणून तर मी त्यांच्यापासून विभक्त झालो ना. बरोबर. उदयन दादांना छत्रपती ह्या पदापेक्षा भाजपचे खासदार होणं आवडतं हे मला दिसतं. अच्छा. पुन्हा एकदा बोलतो, छत्रपती त्या घरात जन्म घेणं ही लाखो करोडो जन्मांची पुण्य आहे. आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना जर खासदार मोठी वाटत असेल पोस्ट पद तर मला नाही ते पटत. मी ब्रँड बिचुकले स्वतःच्या मनगटानं झालो. पण काही असू दे, आमच्या साताऱ्याचे रिक्षा चालक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मिळावं ते पद अशी माझी मनमोकळी
इच्छा आहे हे 5 वर्ष त्यांनीच उपभोगावं. कारण तेवढं वय सुद्धा माझ्याकडे आहे. इतका मी मॅच्युअर नाहीये अजून 50शीत जायला आम्हाला थोडा कालावधी आहे. पण या माणसानं जे काही केलं ना मी त्या पक्षामध्ये आहे ना मी त्यांचा मिंदा आहे. मी कोणाचाच मिंदा नाहीये. पण अभिमान वाटतो की सातारकर अजून 5 वर्ष व्हावेत. फक्त एवढंच की भाजपनं त्यांना फसवू नये. एकनाथरावजी मी तुम्हाला सदिच्छा देतो. तुम्ही पुन्हा एकदा 5 वर्ष मुख्यमंत्री तुम्हीच व्हा. जर भाजपनं तुम्हाला वापरायचं ठरवलंय ना तर मला सातारकरच पाहिजे तिथं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून माझी इच्छा आहे माझे साताऱ्याचे रिक्षा चालक एकनाथ शिंदेच परत मुख्यमंत्री पाहिजेत. आता हे भाजपवाले तुम्हाला जे हाकलून देतील एकनाथजी आम्हाला चाललाय. मग आम्ही असं समजायचं का की तुमचा महायुतीला आता पाठिंबा आहे? मुळीच नाही. मी क्लीन अँड क्लिअर बोलतोय साहेब. मी क्लीन अँड क्लिअर बोलतोय. मी इथं विद्यमान आमदाराच्या विरोधात उभा राहतोय. बरोबर. आणि ती पारंपरिक लढत आहे आमची. आणि त्यांच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पाठिंबा म्हणजे ते व्हावीत अशी इच्छा व्यक्त करताय. गंमत. हा विरोधाभास वाटत नाही. विरोधाभास हा असा आहे. व्यक्ती आणि पक्ष ह्याच्यामध्ये फरक आला ना. जर भाजपला 100 वेळा बोंबलून सांगितलेलं देवेंद्रजींनी आता त्यांना जिनी म्हणावं का नाही हाही प्रश्न मला पडतो. कारण 14 साली ज्या वेळेला यांच्याकडे सत्ता आली त्यावेळेला हे वाक्य होतं यांचं की अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. मग मी मध्यंतरी बोललो होतो मग तुम्ही पाटेचं का केलं अजित पवारांना किसिंग. मग त्यांच्या तुम्ही मला सांगा 2014ला जी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पलटी करण्यामध्ये जे यश मिळालं देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपला म्हणू आपण याच्यामध्ये सरळ सोट माणसांना फसवलं यांनी. बरोबर. हा मग हे त्यांना चालतात. अजित पवार मी कधी म्हटलो का अजितदादांनी माझे 5 पैसे खाल्लेत माझं कुठलं काम नाही केलं म्हणून. बरोबर. तुम्हाला मी गंमत सांगतो अजित पवार जेव्हा मला जीवनात पहिल्यांदा भेटले तो क्षणही मला आठवतोय. मग अजित पवारांनी भ्रष्टाचार केला असं देवेंद्र फडणवीस चुना घालून बोलून सांगत होते. आणि आज अजित पवारांना ते मांडीवरती घेऊन बसतात. तर मी एकनाथ शिंदेना माझं सातारकर आणि रिक्षा चालक ते मुख्यमंत्री एवढी मजल असून फक्त व्यक्तिगत मी म्हंटलो तर चुकलं कुठं. या भाजपचा काय संबंध आला? बरोबर. गॉट इट. आणि तोच मुद्दा येतो मग शिवेंद्रराजे भोसले हे आधी एका राष्ट्रवादीचीच एक निष्ठ होते. त्यांना राष्ट्रवादीनं कधीच मोठं केलं नाही आणि त्याच रागातून ते तिकडे गेले. मग यांनी पक्ष बदलला सगळं झालं पण साताऱ्याच्या विकासाचं तिथंही तीच अवस्था आहे. जर छत्रपती घराण्यातील व्यक्तींनी फक्त इकडं जावं फक्त तिकडं जावं हे करणं योग्य का? बिंबुळीच नाही. आणि छत्रपतींचे वैचारिक वारस आम्ही केलं ना ब्रँड नेम. आम्ही ब्रँड नेम केलं. अभिजित बी चुकले ते डॉक्टर अभिजित बी चुकले आणि ब्रँड बी चुकले मी केलं. हे सोपं नाही. शिवाजी महाराजांच्या विषयी नेहमी तुम्ही आपुलकीनं बोलता त्यांच्या विचारांचे वारसदार आहात असं म्हणता. म्हणत नाही आहोतच तुम्ही आहात सगळेच आहोत. नक्कीच आहोत. तुम्ही पण कल्टिवेट करत नाही मोटिवेट करत नाही. मला वेगळ्या प्रश्नाकडे यायचंय की तुम्ही त्यांचे वारसदार म्हणतो पण ते क्रियेतून तुम्ही काय सिद्ध केलंय का आतापर्यंत? म्हणजे तलवार घेऊन मुडकी छाटायची आहेत का भ्रष्टाचारांची? नाही आहे का? वरळीमध्ये संपूर्ण तामझाम केला जातो पण संविधान अबाधित राखण्यासाठी ती निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून मी ठाकरे फॅमिलीच्या विरोधात जातो. तसा सारासार विचार जर केला तर माझा जन्म इकडचा माझ्या आईचा जन्म इकडचा माझ्या 100 पिढ्या इथंच गेल्या साताऱ्यामध्ये. मग वरळीमध्ये जाऊन डायरेक्ट मी आदित्यला शिंगावरती का घेतलं तर हे धाडस माझ्यात आलं. माघार कधीच मी घेतलेली नाही. काही पत्रकारांनी नालायक या साताऱ्यातल्या जोडे उचलणारे काही पत्रकार आहेत त्यांनी मी 2018ला माघार घेतली असं दाखवलं. बिलकुल नाही. विश्वजित कदम आणि त्यांच्या सहकार्याने सातारच्या नालायक कुत्र्याने विश्वजितच्या मला माझ्या बायकोला बाळाला किडनॅप करून गेलं होतं. विश्वजित आता जेलमध्ये पाहिजे. अरे बापरे. हो
विश्वजित कदम हा आता जेलमध्ये पाहिजे. त्याचे जे कोणी भांडी घासणारे साताऱ्यात आहेत कुत्रे, त्यांनी मला बोधरेशन खाली नेलं होतं आणि त्याच प्रकरणातनं माझ्या जुन्या केसेस काढल्या आणि मला जेलमध्ये टाकलं. त्याची SIT करणं आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी लावावी आणि विश्वजित कदम याला आता त्वरित अटक करावा. माझे कित्येक अर्ज आहेत, त्याच्या पैशाच्या जोरावरती तो हे करतो. अच्छा. हा, तुम्ही मी कधी माघार घेतलेली नाहीये, सगळे पाठपुरावा आहेत तिथं. अच्छा. त्याची एवढी ताकद आहे, त्यानं सासऱ्याला आव्या आव्या अविनाश काय तो अविनाश भोसलेला त्यानं सोडवला. हे सासरे हे विश्वजित कदम हे माझ्या जीविताला धोका निर्माण करतील. मी निवडणूक आयोगाला सांगतो की 2018 साली मला त्यांनी किडनॅप करून नेलं होतं तिथं. विश्वजित कदमला आता तात्काळ अटक करा तिथं आणि त्याचे कोण पुत्र होते भांडी घासणारे सातारे त्यांना अटक करा. पण तुम्ही आतापर्यंत मग याच्याविषयी तक्रार कधी केली का? केलेले. लॉकडाऊन मध्ये मी आझाद मैदानावरती बसायला गेलो, तिथल्या पोलिसांनी मला सांगितलं की लॉकडाऊन मध्ये दादा तुम्हाला त्रासदायक होईल. सांगली पोलिसांनी घरी येऊन पत्र दिलं की तुम्ही सांगलीमध्ये येऊ नका. मी यांच्यासारखा 2 नंबरचे पैसे कमवत नाही. त्याची दखल आतापर्यंत कोणी घेतली नाही? कागदे बोलतात ना साहेब, घ्यावी लागेल दखल त्याची दखल घ्यावी लागेल. अच्छा. मी आहे नाही तर. आणि तो माझ्यावरती एक दाग लावला की मी माघार घेतली. बिलकुल माघार घेतलेली नाहीये. अच्छा. आज लोकांना हे कळेल की तुम्ही नाही माहिती आहे सगळ्यांना हे. अच्छा. ते बातम्या सुद्धा बघतात. कडेगाव मध्ये काय केलं, कसं नेलं मला उचलून आणि आता रोज त्यांनी साऊथ पिक्चर मधल्यासारखा बंद केला होता. बर. तिथल्या लोकांनी विश्वजित वरती ऍक्शन घ्यायला पाहिजे. रोज कसे काय बंद करता तुम्ही? मला साताऱ्यामधनं नेले ते CCTV नाही म्हणून पावलं यांचं. आणि कोण कोण त्याच्यात होतं ते शोधून काढा. कुणी काय करा म्हणतो कुठला तो कायद्याने गेलाच पाहिजे. तुम्ही गैरवापर केला ना, कुणी सांगावं येऊन. इंग्लिश स्कूल शाळेमध्ये माझे 8 चपात्यांचा डबा असायचा माझा. मी 2 चपात्या खात नव्हतो दुपारचा. माझ्या घरातून माझ्या मित्रांना सांभाळलं गेलं. योगेंद्र सातपुतेला जाऊन विचारा, सुजित आंबेकर तुमचा त्याला विचारा मी मित्र म्हणून कसा आहे. ह्या गोष्टी आहेत ना. बरोबर. कुठे व्यक्त व्हायचंय तुम्ही मला सांगा. कधी कधी आम्ही काय करतो, आम्ही हसत खेळत बोलतो. ठीक आहे, चला हसत खेळत बोललो, पण ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. काय म्हणू की एक अतिशय धाडसी निर्णय होता तो म्हणजे आदित्य ठाकरेच्या विरोधात लढणं. आणि त्यांनी ते सगळं बिनविरोध करायचं केलंय. ठाकरे फॅमिली आहे आणि मी जाऊन ते करतोय. पण त्याच्या पाठीमागे एक कारण आहेच. परत माझे बाबा जे आहेत, ज्यांना मी नेहमी त्यांचं नाव घेऊनच बाहेर पडतो. मी श्री बाबा, मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे आणि मग बाहेर निघतो. तर 2006 साली उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्या बाबांचा आशीर्वाद घेतला होता. ज्या वेळेला राज ठाकरे हे त्यांना सोडून गेले होते आणि त्यांना असं वाटलं की मुंबई महानगरपालिकेला राज ठाकरेंमुळे माझ्या सीट्स कमी होतील किंवा सत्ता माझ्या हातून निघून जाईल. कारण राज ठाकरे हे डॅशिंग व्यक्तिमत्व. आणि त्यामुळं त्यांनी माझ्या बाबांशी संपर्क साधून आपल्या घरी त्यांचा आशीर्वाद घेतला होता. आणि मला असं वाटतं की त्यामुळे ते बोलले की अभिजित हे करू शकतो की गुरुच्या घरातला मुलगा आहे, ते असेल कदाचित. पण ते रिस्की होतं ऍक्च्युली की पण मला काही तसं वाईट झालं नाही. विश्वजित कदमनं जे किडनॅपिंग केलंय ना, ठाकरे कुटुंबानं तसं केलेलं नाही. हा इतिहासातल्या गोष्टी या खऱ्याच मानाव्या लागतील. बरोबर. त्यामुळे ते इलेक्शन मस्त होतं आणि संपूर्ण मीडिया माझ्याच पाठीमागं होता. मला नाही वाटत की आदित्यची निवडणूक लढत असताना आदित्यच्या किती बाईट्स आल्या नाहीत दिसत मला. पण वरळी इलेक्शन टाकलं तर मीच दिसतो कंटिन्युअस. तर याचं म्हणजे माझ्या धाडसासह, ओके, माझ्या धाडसासह याचं श्रेय आपण संपूर्ण मीडियाला देऊ. आज सगळ्या मीडियावाल्यांना लव्ह यू ऑल द मीडिया बिलॉंगिंग टू महाराष्ट्र अँड इंडिया. राज ठाकरेंचा उल्लेख आता तुम्ही केला. राज ठाकरे जेव्हा जेव्हा भाषणं करतात त्यांचे मुद्दे खूप प्रभावी असतात, चांगले असतात. त्यांच्या सभांना गर्दी पण होती, पण समहाऊ ते सगळं मतांमध्ये परिवर्तित होत नाही. तर मी हे तुमच्याशी रिलेट करतो. तुम्ही आता म्हणालात की मला भरपूर प्रेम मिळतं मीडियाचं. एकच मिनिट, नाही कळलं. हा प्रश्न आहे ना अवधूतनं विचारला होता. सेम प्रश्न आला. तर तुमच्यावरचं प्रेम तुमच्या मतांमध्ये का परिवर्तित होत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काम होत नसतं? नक्की सांगतो. पहिली गोष्ट येते, दोघांबद्दलही तेच बोलीन मी. एक तर आम्ही दोघंही
डॅशिंग आहोत. प्रश्न आणि कोण जास्त आहे त्याच्यावरती आता ह्या विधानानंतर महाराष्ट्रात चर्चा चालू होईल. होऊ दे, कारण आपण चांगलंच बोलतोय. हा. त्या माणसाबद्दल मी आजवर तरी कधी वाईट बोललो नाही. हा. बघा तुम्ही जाऊन. हो. मग ते जे डॅशिंग जे लोक असतात ना, ते सर्वसामान्य गुलामगिरीची मानसिकता असलेल्या लोकांना डॅशिंग लोक आवडत नाही. बरोबर. हे एक कारण असू शकत. आम्ही एकदम ताट आहोत, आणि मी तर किती ताट आहे आता दाखवायची गरज नाही. ते एक असेल, कारण यांच्या मेंटॅलिटीज काय आहेत माहितीये का, की चलो मग घ्या सांभाळून, मग समझोता करा. भाई अभिजित विचुकले नाही तसं करा. खाल्लं तर तुपाशी, नाहीतर उपाशी. मग मानव आहोत आम्ही. मानव आहोत आम्ही मनुष्य आहोत. सध्याच्या सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आणि साताऱ्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या तमाम एका विशिष्ट वर्गातल्या महिलांसाठी त्यांनी आर्थिक मदत दिली. याचा या आत्ताच्या निवडणुकीवरती कसा परिणाम होईल, तुम्ही कसं बघता याच्याकडे? बरोबर. तुम्ही 1500 रुपये देताय यार. 1500 रुपयाला मला वाटतं आता सिलेंडर आहे आईच्या गावात. सिलेंडर 1500 रुपये नाही. मला वाटते की कलेक्टर लेवलच्या आणि शिक्षक लेवलच्याच लोकांना जगणं आता शक्य आहे किंवा सॉफ्ट आहे. बाकी हार्ड आहे. माझ्यासारख्या माणसाला सुद्धा ते हार्डच आहे, कारण मी 2 नंबर मध्ये कुठंच नाहीये. एक एकरभर मी विकली ना, तर मी आता इलेक्शनला करू शकतो ते. मग बिग बी अमिताभ बच्चन नंतर जर चर्चेत नाव जर कोणाचं असेल तर अभिजित बिचुकल्यांचं आहे. ते अभिषेक बच्चनचं नाहीये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडं शिक्षणाची जी काय म्हणतो टक्केवारी आहे कमी आहे. हे सगळे चमचे आता बोलाय नको, इतके सगळे एकमेकाच्या मागच राहतात. ह्यांना स्वप्नच नाहीयेत. मला तो प्रश्न विचारायचा आहे तुमच्या माध्यमातून, की एमपीएससी ला 500 पोरं एका वेळेला जातात, जागा एक, अर्ज 500 हा सरासरी असेल, तर आमदारकीची जागा एक. काय येत नाहीत लोक लढायला, भितात. दे आर स्लेव्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्लेव्स? गुलाम है वो सब साले, गुलाम. अच्छा. गुलामी मानसिकता ही माणसाला जिवंतपणे मारते. आणि माझ्यासारखं धाडस हे अन्न नसलं लोक तरी जिवंतपणा देत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे वर्गाच्या बाहेर बसले होते. अन्न नव्हतं कधी खायला त्यांना. या संपूर्ण समाजाने त्यांना शूद्र म्हटलं. अरे पण त्याच विश्वरत्नानी भारताला संविधान दिलं. संविधानापेक्षा काही मोठं नाहीये. जितकं आम्हाला प्रिय संविधान, त्याच पद्धतीने आम्ही भगवंताला सुद्धा मानतो. म्हणून माझा तिलक असतो. त्या हिंदूवादी नेत्यांना विचारतो मी, कधी कपाळावरती तिलक लावला का तुम्ही? तिलक काय असतो? तुमच्या बापाला जाऊन विचारा घरी. माझ्या इथं तिलक आहे कायम. मला मनोज जरांगेंच्या या विषयावरती यायचंय. मराठा आरक्षणावरती आता त्यांनी जोरदार रान 1 वर्ष 1.5 वर्षापासून पेटवलंय संपूर्ण महाराष्ट्रात. तर त्यांच्या ह्या उपोषणाचा एक तर त्यांना मिळेल का नाही हा आपला विषय नाही आता, तर ते ह्या राजकारणात सध्याच्या सरकारला कितपत जड जाईल, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तुम्ही नावच काढले त्या व्यक्तीचं. आणि आपण आमचे मित्र संभाजी छत्रपती आमचे कोल्हापूरचे ज्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ते आझाद मैदानावरती बसले होते, त्यावेळेला मी सगळ्यात पहिल्यांदा इतर माणूस त्या आंदोलनाच्या मी त्यांना भेटलो होतो संध्याकाळी 6ला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदेनी ज्यूस पाजून ते आंदोलन सोडलं होतं. ओके, बरोबर. तर त्यांना मी भरपूर सल्ले दिले होते की हा जो मार्ग आहे तो कायद्याने लढायचा आहे सुप्रीम कोर्टामध्ये. बरोबर. यू हॅव अ टीम ऑफ ऍडव्होकेट्स अँड
अटॉर्नी जनरल ऑर सॉलिसिटर यू हॅव विथ देम. बरोबर. अदरवाईज तुम्ही हे आंदोलन वगैरे करून होणार नाही, कारण संविधान सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या माणसाने एक विधान केलं ना, ते मध्यंतरी कुणीतरी बोललं ते मला कळलं नाही. आणि उदयनराजे त्याबद्दल कसे काय गप्प बसले. ती व्यक्ती म्हटली मी जर फुंकलो असतो असं काहीतरी आहे ते, तर उदयनराजा जिंकल्याऐवजी हारले असते. म्हणजे हे थोडस कशा पद्धतीचे उदयनराजांबद्दल ते बोलले होते. मध्यंतरी मनसेचं कोणतरी मला बोललं होतं, तर मी कसा खरपूस समाचार घेतला. उदयनराजे ह्याच्यावरती गप्प बसले, मी फुंकलो असतो तरी तुम्ही हारला असता. कोण कोणाला बोलते. तर तो विषय अशा पद्धतीचा आहे. आणि मला नाही वाटत की हे सरकार इतकं हुशार आहे आत्ताच, जे आता संपलंय, कालावधी संपलेला आहे, सरलेला आहे सरकार, ते फार हुशार आहेत हो लोक. अच्छा. त्यांना त्या सरकारला लढण्यासाठी अभिजित बिचुकले पाहिजे. एवढंच बोलीन मी. अच्छा. आणि त्या सरकारमध्ये उदयनराजे सुद्धा पुढे मागे फिरतात. तुमचा हा आत्मविश्वास बघितल्यावर असं वाटतं की खरं तर तुम्ही सरकारमध्ये असायला पाहिजे. नाही, ते त्यांना वाटते ना. आता मी एकनाथ शिंदेचं कौतुक केलं, काय त्यांचा मला फायदा तोटा. आणि कल्याणमध्ये मी श्रीकांतच्या विरोधात आता निवडणूक लढलो होतो, तेही माहितीच आहे सगळ्यांना. पण मी उघड इतर आणि काचेसारखा माणूस आहे. ह्या गोष्टीबद्दल तुम्ही सलमान खानला जरी विचारलं, सलमान खानला मी काय बोललोय सगळ्या मीडियाला माहिती. सलमान याच्यावरती एकच बोलेल की अभिजित भाई दिल से बहुत अच्छे है, गुस्से में मुझे बोला है ना तो मैंने अप्रिशिएट कर. नाही, आता तुम्ही सलमानचा विषय काढला, सलमान बद्दल तुम्ही काय कमेंट केली हे सगळे जगप्रसिद्ध आहे. त्याच्यावरती सलमाननं काही कमेंट केली का? नाही. आणि आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मला त्या शो मध्ये परत परत बोलवता याचा अर्थ आता मराठीमध्ये पण तुम्ही होता आणि मला आता हिंदीमध्येही बोलवले. बर. पण 23 नोव्हेंबर पर्यंत मैं सातारा से जाऊंगा नहीं साला. अच्छा. किधर भी जाऊंगा नहीं, मैं यही रुकूंगा. जो कुछ भी होना है ना यही होगा मेरी मातृभूमि सातारा में, और सातारा का विकास करना है ये मेरा जन्मसिद्ध अधिकार है. काय विकासाच्या कल्पना आहेत? काय तुम्हाला सांगा, काय विकास झालाय तुम्ही सांगा. मी सांगतो तुम्हाला माझ्या कल्पना. माझ्यापुढे सातारा किती विकास कुणी केला मला दाखवा. मी आता उमेदवारी अर्ज जो उद्या नाही हा आपला प्रश्नच नाही. तुम्ही निवडून आल्यानंतर काय विकास करणार ह्या काय ऐकायला, हे नुसतं बोलून बोलून सगळ्यांना माहितीये. हे गुलामगिरीतले मतदार जे आहेत ना, यांनी गुलामगिरीचे साखर दंड एकदा तोडावेत. छत्रपती उदयनराजे भोसले, माझे उदयनदादा यांचा पराजय जर एकदा झालेला आहे, तर धाकट्यांचा पराजय का होऊ नये हा माझा प्रश्न आहे. आणि धाकट्यांचा पराजय होत असताना शिवछत्रपतींचे वैचारिक वारस अभिजित बिचुकले जर तिथं जिंकून येतात, तर ह्या महाराष्ट्राला दशा आणि दिशा मी नवीन देणार, हे लक्षात ठेवा. कारण सातारच्या भूमीमध्ये ती उर्मी गुर्मी आहे, ती मस्ती आहे आमच्या सातारच्या भूमीमध्ये. म्हणून तर रिक्षा चालकाचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत. आणि आफ्टर दॅट देअर विल बी नन अदर दॅन डॉक्टर अभिजित बिचुकले विल रूल द महाराष्ट्र. तुमच्या आयुष्यातला मिथवा कोण आहे? मिथवा म्हणजे मित्र, तत्वज्ञ, वाटाळ्या, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. तुम्ही कोणाला आदर्श म्हणून पाहता किंवा या कॅटेगरीत तुमच्या पुढे कोण येतं? मला असं वाटतं की मला घरच्यांनी कधी काहीच करायला रोकलं नाही. 2 गोष्टी सांगितल्या होत्या की व्यसन नाही करायचं आपल्याला. बरोबर. ते एक झालं. आणि दुसरं काय सांगितलं की चोरी नाही करायची. मागून घे, समोरच्याला दुडकावून लाव, त्याला धरून घे, ओढून घे, पण चोरी नको करू. ते नसतं. 4 आणि चोरी जरी झाली तरी चोर. आणि 70,000 कोटी जरी झाले देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये, 70,000 कोटींची चोरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे अजितदादांनी जर केलेली आहे आमच्या मतांची, तर ते कुठं पाहिजे होते. पण तरी हे सगळे चोर सत्तेत आहेत. हे कोण करतंय? जे बटन दाबायला जातात ना, ते गुलामगिरीत असलेले मतदार करतायत. गुलामगिरीचे जोडखंड तुम्ही तोडून द्या आणि साताऱ्यात पहिल्यांदा उत्क्रांती करा. क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा. तर क्रांती करायची असेल तर एकदा माझा विजय निश्चित करा. कुणाला पाडा म्हणण्यापेक्षा अभिजित बिचुकलेंना एकदा विधान भवनात जाऊ दे. दुसऱ्यांना पाडा म्हणण्यात, असं मी खूप चांगल्या विचारांचा माणूस आहे. बरोबर. पडणारच आहे.
आणि ह्या वेळेला मात्र सातारकर माझ्या बरोबर असतील ह्याची मला खात्री आहे. कारण मी तुमचा आहे, सातारचा आहे, तुमचा सुपुत्र आहे. सातार समुद्रापलीकडे नाव लिहिलं मी साताऱ्यात. मी जर विधान भवनात गेलो ना तर राहिलेल्या 287 आमदारांची काय अवस्था करीन, जस्ट इमॅजिन. ते विद्यमान आमदारांना करता येत नाही, ते देवेंद्र फडणवीसांच्या मागे फिरतात. छत्रपती पक्षांतर हल्ली सर्रास होत आहे किंवा पक्ष फोडण्याचे पण प्रकार भरपूर होत आहेत. मतदारांनी दिलेल्या मतांचा हा अवमान आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मी एखाद्या पक्षाला नाही, मग तोच विषय सांगतोय मी. मतदारांनीच माणूस निवडताना सजग राहिलं. हो ना, पण तो निवडला की तो दुसऱ्या पक्षात जातोय ना. असं होत नाहीये. ते जे वरच्या पद्धतीत जे झालं ठाकरे कुटुंबामध्ये, त्याला खूप कारण आहेत. त्याच्यावरती अख्खा पॉडकास्ट सांगेन. अच्छा. महाराष्ट्रातल्या साताऱ्यातल्या सगळ्या लोकांची अंडी पिल्ली मला माहिती आहेत. आणि अभिजित बिचुकले हा सेलिब्रिटी म्हणून सगळ्यांच्या लाडका आहे. रोज आता मी सुपाऱ्या घेत फिरलो असतो, पण माझ्या ह्या राजकीय भूमिकेमुळे मी पैशांच्या मागे लागलो नाही. कारण मी आदित्यला विरोध केला तर सगळी शिवसेना ही थोडी ही झाली की अरे यार आपले लाडके अभिजित बिचुकले आहेत पण आमच्या नेत्याला विरोध. मी आता श्रीकांतजींना विरोध केला तसं लक्षात आलं. मी माझं घरी माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं चटणी भाकरी जी काय असेल, तूप रोटी जी काय असेल ती माझी मी खातो. त्यामुळे मी कुणाच्या पुढे हुजरीगिरी करत नाही. माझ्यासारखा प्रवक्ता ज्याला मिळेल त्याचं नशीबच. कारण मला सुद्धा उद्या राजकारणामध्ये कटकारस्थानं करावीच लागणार आहेत. कारण मला मुख्यमंत्री पद माझ्या घरी आणायचंय, किंबहुना मलाच व्हायचंय ऍक्च्युली, आणि मीच पाहिजे. तर ज्यांनी माझ्यावरती अन्याय केला ना, ज्या पोलिसांनी, आणि विश्वजित कदमला जे पोलीस अजून अटक करत नाही, गुन्हा दाखल करत नाही, सांगलीच्या सगळ्या पोलिसांसारख्या सगळ्या पोलिसांना, आणि ज्यांनी शाहरुख खान सारख्या माणसाच्या पोराला फक्त पैशासाठी उचललं, मला बिग बॉस मधनं उचललं, त्या पोलिसांना धडा शिकवायचा असेल तर अभिजित बिचुकलेच पाहिजे मुख्यमंत्री. मंडळी, हे होते डॉक्टर अभिजित बिचुकले. विधानसभा निवडणुकीसाठी ते उभे राहिलेत, तर त्यांची मतं आणि त्यांचे परखड विचार आपण जाणून घेतले. पाहत रहा लोकवृत्त. नमस्कार.